नमस्कार सगळ्यांना. आजच्या या तासिकेमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. कालच्या तासिकेमध्ये आपण शब्दयोगी अव्यय ही शब्दजाती पाहिली आणि आजच्या या तासिकेमध्ये आपल्याला शेवटच्या दोन शब्दजातींचा गतीनं विचार करायचा आहे. उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. अव्ययांमधली ह्या शेवटच्या दोन शब्दजाती ज्यांचा विचार आपल्याला आज करायचा आहे. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत उभयान्वयी अव्यये. उभयान्वयी आणि केवल प्रयोगी. सगळंच नुसतं उभयान्वयी लिहितो सुरुवातीला, नंतर केवल प्रयोग. उभयान्वयी अव्यय लक्षण लिहिलेलं आहे, इथं फलकावर लिहिलेलं आहे. आपण लिहून घ्यावं, ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी वाचन करतोय. क्रियेचे विशिष्टत्व न दाखविता. लिहायचे सगळ्यांनी गतीने. क्रियेचे विशिष्टत्व न दाखविता एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी अन्वय जोडणाऱ्या एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी अन्वय जोडणाऱ्या अविकारी शब्दास उभयान्वयी अव्यय म्हणतात. अगोदर लिहिण्यापेक्षा मी सांगतो त्या गतीने जर लिहिलं तर मग अधूनमधून जे विश्लेषण मी करेन ते विश्लेषण समजून घ्यायला उपयोगाच ठरतं. सोबत लेखन करायचं. काय लिहिलं आपण? क्रियेचे विशिष्टत्व न दाखविता. शब्दयोगी आपलं उभयान्वयी अव्ययाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य या लक्षणामध्ये सुरुवातीला सांगितलेलं आहे की हे अव्यय जे आहे हे क्रियेच्या संबंधानं काही कृती करत नाही, क्रियेच्या संबंधानं वाक्यामध्ये काही कार्य करत नाही. क्रियेचं विशिष्टत्व दाखवणे हे त्याचं काम नाही आहे. त्याचं काम काय आहे? जी दोन वाक्य असतात, पहिलं वाक्य दुसरं वाक्य, ज्याला आपण प्रधान वाक्य गौण वाक्य, पूर्व वाक्य उत्तर वाक्य, अशा वेगवेगळ्या संज्ञा वापरतो आपण, बरोबर आहे. तर ही जी वाक्य असतात ज्याला संयुक्त वाक्य म्हणतो, मिश्र वाक्य म्हणतो. आपण नंतर वाक्य विचारामध्ये या गोष्टीचा विचार करणार आहोत विस्तारानं. तर एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी अन्वय जोडणाऱ्या अविकारी शब्दास उभयान्वयी अव्यय म्हणावं. काय वैशिष्ट्य आहे? उभय म्हणजे काय? उभयान्वयी अव्यय. उभय म्हणजे दोघे. निमंत्रण असतं ना कधी कधी, हळदी कुंकू घेऊन कुणीतरी येतं घरामध्ये, करंडा घेऊन असं. उभयतांनी यावे म्हणजे दोघांनी यावे, जोडीने यावे. उभय म्हणजे दोघे. आणि अन्वय म्हणजे संबंध. अन्वय या शब्दाचा एक अर्थ, अनेक अर्थ आहेत त्याला, त्यातला एक अर्थ संबंध असा होतो. ह्या वाक्यांचा परस्पराशी काय संबंध आहे? कुठलं वाक्य कुठल्या वाक्यावर अवलंबून आहे? कुठलं वाक्य कुठल्या वाक्याला प्रभावित करतं? या गोष्टी सुस्पष्ट करण्याचं काम हे उभयान्वयी अव्यय करत असतं. आणि म्हणून हे अव्यय महत्त्वाचं आहे. याचं वैशिष्ट्य काय? अविकारी आहे, स्वाभाविकच. त्याला विकार होत नाही आणि ते अन्वय साधतं. ही दोन महत्त्वाची प्रमुख वैशिष्ट्य या शब्दजातीची असलेली आपल्याला दिसतात. ठीक आहे. आता हे जे अन्वय साधण्याचं काम आहे, अन्वय साधणे म्हणजे संबंध सुस्थापित करणे, हे काम उभयान्वयी अव्ययाशिवाय आणखीनही वेगवेगळ्या शब्दजाती करत असतात. यापूर्वी आपण त्या शब्दजातींचा विचार केलेला आहे. कुठल्या शब्दजाती आहेत की जे हे काम करतात? दोन वाक्यांचा, दोन शब्दांचा एकमेकांशी असणारा संबंध दाखवणं, हे काम अन्यही शब्दजाती करतात. कुठल्या? इथं लिहिलंय मी. अन्वय साधण्याचं काम कोण करतं? सर्वनामी, संबंधी सर्वनामे असतात. संबंधित सर्वनामे या शब्दजातीमध्ये आपण पाहिलेले. जो, जी, जे, ज्या, हे संबंधी सर्वनामे असतील किंवा संबंधी विशेषणे असतील, जसा तसा, जितका तितका, किंवा संबंधी क्रिया विशेषणे असतील, जिथे तिथे, जेव्हा तेव्हा. यांच्याकडूनही दोन वाक्यांचा किंवा दोन पदांचा
संबंध दाखवणं, ज्याला आपण अन्वय स्थापित करणं म्हणतो व्याकरणामध्ये, हे कार्य होतं. परंतु या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असेल, संबंधी विशेषण असेल किंवा संबंधी क्रिया विशेषण असेल, यांना आपण उभयान्वयी अव्यय असं म्हणत नाही. ती शब्दजाती शिकत असताना त्या शब्दजातीचं कार्य लक्षात घेत असताना हा मुद्दा आपण मांडलेला आहे की ते संबंधी सर्वनामं काय करतात? संबंध दाखवतात. विशेषणाचा आणि नामाचा संबंध दाखवतात किंवा क्रियेचा, क्रियापदाचा आणि क्रियाविशेषणाचा संबंध दाखवतात. विशेषणाचा आणि नामाचा संबंध दाखवतात. हे आपण पाहिलं त्या शब्दजातीमध्ये. पण यांना आपण उभयान्वयी अव्यय म्हणत नाही. याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं व्यवच्छेदक लक्षण ज्याला म्हणू आपण. व्यवच्छेदक म्हणजे त्याचं निराळेपण पूर्णपणे स्पष्ट करणारं कुठलं आहे? यांना विकार होत नाही. त्यांना विकार होतो. ह्या सर्वनामांना, विशेषणांना, क्रियाविशेषणांना काय होतो? विकार होतो. आणि म्हणून यांना अव्यय म्हणता येत नाही. हे विकारी शब्द जाती आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. आता या सगळ्या चर्चेच्या आधारावर आपल्याला या शब्दजातीचं या पुढची अधिक माहिती घ्यायची, की प्रकारही आपल्याला समजून घ्यायचे आहेत. हे मी पुसतो. लिहून झालं असेल आपल्यापैकी अनेकांचं. लिहून झालं आहे का? कोणाला काही राहिलं याच्यातलं लिहायचं मी पुसतोय. वरचा भाग पुसतोय, खालचा भाग ज्यांचा राहिला असेल त्याने लिहून घ्या. आपण इथं उभयान्वयी या शब्दजातीच्या लक्षणाचा विचार केला, तिची वैशिष्ट्य लक्षात घेतली आणि अन्य शब्दजातींपेक्षा मग संबंधी सर्वनाम असेल, संबंधी विशेषण असेल किंवा संबंधी क्रियाविशेषण असेल, यांचं असणारं वेगळेपण आपण या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपण पाहतोय यांचे प्रकार. उभयान्वयी अव्ययाचे प्रकार आजच्या तासिकेमध्ये आपण आता पाहतोय. हे जे प्रकार आहेत उभयान्वयी अव्ययाचे, साधारणतः 2 निकषांवर झालेले आहेत. ठळक 2च प्रकार आहेत. एक प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय आणि दुसरं गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. कशाचं प्रधानत्व आहे आणि कशाचं गौणत्व आहे? ह्या गोष्टी, गौण म्हणजे दुय्यम, कमी महत्त्व, प्रधान म्हणजे प्रमुख, वाक्यातला मुख्य भाग, त्याला आपण प्रधान म्हणतो. आणि गौण म्हणजे दुय्यम, सेकंडरी. या अर्थानं आपण हा गौण वाक्य असतं, तेही महत्त्वाचं असतं. वाक्यार्थ पुरण्यासाठी हा गौण वाक्याचा सुद्धा जो भाग असतो तोही खूप महत्त्वाचा असतो. तरी परंतु ही जी उभयान्वयी अव्यय येतात आपल्या लेखनामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, ह्या 2 प्रमुख दृष्टिकोनांमधने त्यांचा विचार आपल्याला करावा लागतो. यातलं पहिलं जे लक्षण आहे, कुठला पहिला प्रकार? प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय. हे लक्षण तुमच्या वहीमध्ये थोडक्यामध्ये तुम्ही लिहून घ्या. मी सांगतो इथं की या उभयान्वयी अव्ययामुळे, ज्या उभयान्वयी अव्ययामुळे, ज्या उभयान्वयी अव्ययामुळे, ज्या उभयान्वयी अव्ययामुळे अर्थदृष्ट्या दोन्ही वाक्ये सारखीच महत्त्वाची आहेत. दोन्ही वाक्ये सारखीच महत्त्वाची आहेत. कशी? अर्थदृष्ट्या.
त्यास प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यय म्हटले जाते. त्यास प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यय म्हटले जाते. आणि दुसरं गौणत्व सूचक. ज्या उभयान्वयी अव्ययांमुळे दोन वाक्यातील एक प्रधान व दुसरे गौण, दोन वाक्यातील एक प्रधान म्हणजे प्रमुख मुख्य आणि दुसरे गौण, ही गोष्ट ज्या उभयान्वयी अव्ययामुळे दोन वाक्यातील पहिले प्रधान व दुसरे गौण, पहिले प्रधान व पहिले म्हणण्यापेक्षा एक, कारण हे वाक्य कधी कधी पुढं मागे होतात. एक प्रधान व दुसरे गौण आहे, एक प्रधान व दुसरे गौण आहे, ही बाब लक्षात येते. ही गोष्ट कळते, काही लिहा तुम्ही, ही बाब लक्षात येते. त्या शब्दास गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हटले जाते. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हटले जाते. दोन्ही प्रमुख, हे जे दोन मुख्य भेद आहेत उभयान्वयी अव्ययांचे, त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, निराळेपण काय, तर प्रधानत्व सूचक जे असतं, प्रधानत्व बोधक जे असतं, की ज्यातनं आपल्याला दोन्ही वाक्य समान महत्त्वाची आहेत अर्थाच्या दृष्टीने हे लक्षात येतं. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये कुठलं तरी एक प्रधान आहे आणि कुठलं तरी एक गौण आहे हे समजतं. असे दोन ठळक भेद आहेत, ठळक प्रकार आहेत. आता यांचे प्रत्येकी 4 उपप्रकारही पडतात. पहिल्या प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाचे हे जे 4 ठळक पोटभेद आहेत, उपप्रकार आहेत ज्याला आपण म्हणूया, त्यांचा विचार करू. पहिला समुच्चय बोधक. समुच्चय बोधक, परत लिहितो, जरा अक्षर चुकलं इथं. समुच्चय बोधक. समुच्चय म्हणजे काय, संग्रह, एकत्र आणणे, जोडणे. समुच्चय म्हणजे संग्रह. आता कुठले कुठले ती समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय इथं लिहितो मी समोर. आणि, व, आणखी, अन, आणिक, न, नी. कुठले कुठले पहा. आणि, व, आणखी, अन, आणिक, न, नी. ही काय आहेत, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहेत. यांचं लक्षण काय, यांचं कार्य काय, की दोन किंवा अधिक प्रधान वाक्यांचा, इथं काय केलेला असतो, या
उभयान्वयी अव्ययामुळं दोन किंवा त्यापेक्षा अधिक प्रधान वाक्यांचा एकत्र समुच्चय किंवा संग्रह केलेला असतो. ते उदाहरणं पाहू आपण, म्हणजे लगेच लक्षात येईल. एक दोन उदाहरणं लिहितो. उदाहरणार्थ, राम वनवासास जावयास निघाला आणि सीता ही त्याबरोबर निघाली. दोन वाक्य आहेत. राम वनवासास जावयास निघाला आणि अधोरेखित इथे संयुक्त वाक्य. हे संयुक्त वाक्य दोन वाक्यांना जोडण्याचं काम उभयान्वयी अव्यय करत असतं. लक्षात येतं ना, दोन वाक्यांना. आता काही व्याकरणकारांनी दोन पदांना असंही म्हटलेले किंवा दोन शब्दांना असंही म्हटलेले. परंतु वस्तुतः जर सूक्ष्मपणे आपण अभ्यास केला, बारकाईनं पाहिलं, तर लक्षात येतं की आपल्याला त्या दोन शब्दांमध्ये सुद्धा दोन वाक्य दडलेली दिसतात. उदाहरणार्थ, राम आणि श्याम फिरायला निघाले किंवा गावाला गेले असं समजा वाक्य. तर आपण काय म्हणतो तिथं, राम आणि श्याम या दोन शब्दांमध्ये आणि हे उभयान्वयी अव्यय, किंवा राम आणि श्याम या दोन शब्दांना जोडण्याचं काम हे उभयान्वयी अव्यय करतं. वस्तुतः असं वाटतं आपल्याला, परंतु जेव्हा बारकाईनं पाहतो तेव्हा त्यात दोन वाक्य दडलेली दिसतात. राम फिरायला निघाला, श्याम फिरायला निघाला. असा दोन वाक्य करण्यापेक्षा आपण काय करतो, राम आणि श्याम फिरायला निघाले किंवा गावाला गेले, जे काय आपल्याला पुढं म्हणायचं आहे. पण याच्यामध्ये दोन वाक्य आहेत, दडलेली आहेत. आणि म्हणून उभयान्वयी अव्यय, मग ते कुठलंही असेल, जे वेगवेगळे प्रकार पाहतोय आपण, ही वस्तुतः वाक्यांशी अधिक निगडीत असलेली असतात, असं आपण समजून घ्यायला हरकत नाही. इथं वाक्यच आहे ती, राम वनवासास जावयास निघाला हे पहिलं वाक्य, आणि सीताही त्याबरोबर निघाली. ही दोन्ही प्रधान वाक्य आहेत. दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत आणि म्हणून यांना प्रधान वाक्य म्हटलेले. दुसरं उदाहरण पाहू आपण. आंबा, संत्री व पेरू ही फळे होत. आंबा, संत्री व पेरू ही फळे होत. तीन एकत्र वाक्य आपण लिहिली तिथं, तिन्ही प्रधान आहेत. आंबा हे ही फळ आहे, बरोबर आहे. संत्री अनुस्वार राहिला इथं, संत्री हे ही फळच आहे, आणि पेरू हे सुद्धा काय फळच आहे. तिन्ही म्हणजे हे जे पुढचं वाक्य आहे, ह्या पुढच्या वाक्याचा आणि या वाक्याला जोडण्याचं काम या व उभयान्वयी अव्ययानं केलेले, समुच्चय दाखवलेला आहे, संग्रह दाखवला आहे त्यांचा, आणि दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली आपल्याला दिसतात. तिसरं वाक्य पाहू आपण. त्याने एक गोष्ट सांगितली आणखी, आता हे महत्त्वाचं इथं, आणखी तो निघून गेला. त्याने काहीतरी सांगितलंय आणि तो निघून गेलेला आहे. दोन वाक्य आहेत. तो निघून गेला हे एक वाक्य, त्याने एक गोष्ट सांगितली हे एक वाक्य, आणि आणखी हे समुच्चयबोधक संग्रहवाचक असं उभयान्वयी अव्यय तिथं असलेलं आपल्याला दिसतं. आणखी 2-3 वाक्य पाहूची.
ईश्वराला मनुष्यनी जनावरे किंवा जनावरे दोन्ही सारखीच. इथं नी. आता हे बोलण्यातलं रूप आहे खरं तर, लेखनात ते आलेलं आहे ते. आणि म्हणण्याऐवजी आपण नी म्हणतो, किंवा म्हणण्याऐवजी आपण की म्हणतो. पण याला आपण स्वतंत्र उभयान्वयी अव्यय असं म्हटलेलं आहे. किंवा आणखीन गोपाळ अन श्याम दोघे पास झाले. पास हा इंग्रजी शब्द वाटत असेल तर उत्तीर्ण झाले असेल, याला काही हरकत नाही. गोपाळ आणि श्याम दोघे पास झाले. इथं सुद्धा गोपाळ पास झाला, श्याम पास झाले. श्याम पास झाला. अशी दोन वाक्य आहेत, ऐकेन. पण तो दोघांचा क्लब केलेला आहे, संग्रह केलेला आहे, समुच्चय केलेला आहे. हे काम इथं हे उभयान्वयी अव्यय करत असलेलं दिसतं. आणि म्हणून याला आपण काय म्हटलेलं आहे? याला आपण म्हणलंय समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. आता दुसरं पाहू, हे पुसतो मी. दुसरं आहे, लिहा तुम्ही वहीमध्ये नाव तोपर्यंत, माझं पुसणं होईपर्यंत. ते आहे विकल्प बोधक. दुसरा प्रकार आहे यातला विकल्प बोधक. विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. लक्षण लिहायचं. लक्षण लिहा. या अव्ययांनी दोन किंवा अधिक वस्तूंपैकी एकाचीच अपेक्षा दर्शविली जाते. कोणकोणती थी? वा, किंवा, अथवा, अगर, की. ही काय? अगर. हे अगर ते म्हणतो ना, किंवा या अर्थानच अगर आहे. वा, किंवा, अथवा, अगर, की. हे काय? विकल्प आहेत. विकल्प. वा, किंवा मधलं वा. वाक्य घेऊ आपण, म्हणजे लक्षात येईल ना. वाक्य पाहू त्याचं. विकल्प म्हणजे काय? आता पाहिलं आपण, या अव्ययांनी लक्षण लिहिलेले आपण. दोन किंवा अधिक वस्तूंपैकी कुठल्या तरी एका वस्तूची अपेक्षा अधिक आहे हे दर्शवलेलं असतं. विकल्प म्हणजे पर्याय. विकल्प या शब्दाचा अर्थ काय? पर्याय. यापेक्षा ते असा पर्याय तिथं दिलेला असतो, सुचवलेला असतो. आता उदाहरणार्थ पाहू आपण. राम येईल किंवा श्याम येईल. इथं पर्याय, विकल्प दर्शवलेला आहे. एक तर राम तरी येईल किंवा श्याम तरी येईल. दोघांपैकी कोणीतरी एक येईल असं इथं दर्शवलेलं असतं. दोघांपैकी कोणीतरी एकाचीच अपेक्षा, दोघेही येणार नाही ते सुस्पष्ट आहे. कोणीतरी एक येणार आहे हे इथं दर्शवलेलं आहे. अशा अनेक नरोवा, कुंजरोवा. लिहा. पुढचं वाक्य लिहा.
तो येतो किंवा नाही कोणास ठाऊक. तो येतो किंवा नाही कोणास ठाऊक. देह जाओ अथवा राहो. अभंग आहे, आपल्याला माहिती आहे. अथवा, किंवा, इथे किंवाच आहे. तुम्ही मोटारीने जा अगर रेल्वेने. पुढं आणखीन किती असेल एवढंच लिहितो, लक्षात यावं. तुम्ही मोटारीने जा अगर रेल्वेने. इथं सुद्धा अगर आहे. इथं विकल्प दर्शवलेला आहे, इथं पर्याय दर्शवलेला आहे असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून याला विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हटलेलं आपल्याला दिसतं. पुसू हे. हां बोल. हां लिहिले या खाली खाली ठेवलेलं आहे मी, शिल्लक खाली ठेवलेलं, पुसत नाही खालचं. हां मी लिहिले की तो येतो किंवा नाही कोणास ठाऊक. कुठलं राहिलंय सांग तुझं. पहिलं सांगतो, फार गती ठेव ना जरा. राम येईल किंवा श्याम येईल हे पहिलं होतं. तो येतो किंवा नाही कोणास ठाऊक हे दुसरं होतं. तो येतो किंवा नाही कोणास ठाऊक. तो येतो किंवा नाही त्याच्या अगोदरचं सांगू का. राम येईल किंवा श्याम येईल. किंवा हे उभयान्वयी अव्यय तिथं होतं. राम येईल किंवा श्याम येईल. तुला आवडणारे व्यक्तिनामं टाकू शकतेस तू. हेच टाका असं काही माझं म्हणणं नाही. ठीक आहे. हे खालचं लिहा, वरचं पुसतो मी तोपर्यंत. हां अरे बापरे, दुसरं सांगितलं तुला. तो येतो किंवा येतो की नाही. तो येतो की नाही. कीच्या पुढं कंसात किंवा लिहायला काही हरकत नाही तुम्ही. की म्हणजे किंवाच. कोणास ठाऊक. यातले 2-3 लिहिले तर चालतील, प्रत्येकच लिहावे तसं काही नाही. रिया का तू. हां कोण आहे. चल आता. हां बोल 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 रिया बोल. येणार आहे पुढं ते बाळा. येणार आहे पुढं ते सुद्धा येणार आहे. तोही मुद्दा पुढे येणार आहे, एका वेगळ्या गटामध्ये येणार आहे. त्याची चर्चा करू आपण. आता हे पहिल्या गटातले लिहून घे फक्त, मी सांगतो ते. दुसरा प्रकार आहे यातला, हे लिहिलं असं समजून पुसतो मी. न्यूनाधिक्य बोधक. उभयान्वयी अव्यय. न्यूनाधिक्य बोधक. न्यूनाधिक्य दोन साधे शब्द आहेत ना. एक न्यून आहे आणि दुसरा अधिक्य आहे. संधी झालाय हा. इथं तर कुठला संधी हे विचारत बसलं तर तास संपेल आपला. न्यूनाधिक्य. न्यून म्हणजे कमी आणि अधिक्य म्हणजे जास्त. लिहा, लक्षण लिहा याचं. अगोदर कुठले ती अव्यय लिहा. पण, परंतु, किंतु, परी, किंवा, बाकी.
आता बघा, काही काही शब्द जे आहेत वेगवेगळ्या गटांमध्ये येतात. आता किंवा आलं इथं, हो एक वाक्यामध्ये वापरू आपण, उदाहरण पाहिल्यावर लक्षात येईल. हां, मी हे सांगतोय की एकच शब्द किंवा एकच उभयान्वयी अव्यय वेगवेगळ्या गटामध्ये येतं, तिथं त्याचं कार्य वेगळं असतं, त्याची भूमिका वेगळी असते. हां, आता इथं न्यूनाधिक्य कसं आहे लक्षण घ्या, लक्षण लिहा. या अव्ययांनी, लिहा, या अव्ययांनी प्रथम वाक्यातील गोष्टीचा कमीपणा, प्रथम वाक्यातील गोष्टीचा कमीपणा किंवा कमीपणा, न्यून म्हणजे कमी, कमीपणा किंवा अधिकपणा, आधिक्य म्हणजे अधिक, अधिकपणा दाखविला जातो. उदाहरण पाहू. उदाहरणार्थ पहिलं उदाहरण लिहा. वैद्यांनी औषध दिले, वैद्यांनी औषध दिले परंतु काही उपयोग झाला नाही, परंतु काही उपयोग झाला नाही. वैद्यांनी औषध दिले, काहीतरी रोग झालेला आहे, त्याला दुखणं झालेलं आहे, पण त्या औषधाचा काही उपयोग झाला नाही. इथं काय दाखवले पहा, न्यूनत्व दाखवलेले. पहिल्या वाक्यातील गोष्टीचं, वस्तूचं, कुठली औषध ही गोष्ट आहे पहिल्या वाक्यातील, हां, त्याचा उपयोग झालेला नाही, त्याचं न्यूनत्व, त्याची कमतरता, त्याची मर्यादा इथं दर्शवलेली आपल्याला दिसते. दुसरं, मला काशी दर्शन करावयाचे आहे, पण माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. आता या वाक्यामध्ये पण आहे, परंतु आहे, हे पण यांनी कशाची तरी उणीव, कशाची तरी कमतरता ही दाखवून दिलेली असते. आता काही वाक्याची वेगळी पाहू आपण. आता तिसरं वाक्य पहा कसं वेगळं आहे थोडंसं. मर पण देशाचे काम कर. लिहा, फलकावर लिहितोय मी, तुमच्या वहीमध्ये माझ्या सोबत आलं पाहिजे. मर पण देशाचे काम कर. मेलो तरी बेहत्तर, मेलो तरी बेहत्तर. पण खरेच बोलेन. हो, लिहिली संपली का? ओके, ठीक आहे ना. हां, नाही इथं लिहितो ना मी. हां, हे काय सगळे न्यूनाधिक्य बोधक, न्यूनता आणि अधिक्य, कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही. आपल्या उपप्रकाराच्या शीर्षकामध्येच हे जे प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहे ना, हा जो पहिला प्रकार, ह्या शीर्षकामध्येच त्याचा, ह्या पोटप्रकारामध्ये त्याचा वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. काय? न्यूनता आणि आधिक्य. न्यूनता म्हणजे काय? कुठल्या तरी गोष्टीची कमतरता.
इथं बघ वैद्यांनी औषध दिले, वैद्यांनी औषध दिले परंतु काही उपयोग झाला नाही असं म्हटलेलं आहे. वैद्यांनी औषध दिले परंतु काही उपयोग झाला नाही. इथे तसंच म्हटलेलं आहे, मला काशी दर्शन करावायचे आहे पण माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. इथं काय आहे, कुठल्या तरी गोष्टीची कमतरता दर्शवलेली आपल्याला दिसते. येतं लक्षात, कुठल्या तरी गोष्टीची कमतरता दर्शवली, न्यूनत्व दर्शवलेलं असते. पण हे जे उभयान्वयी अव्यय आहे हे केवळ कमतरता दर्शवित नाही. हे उभयान्वयी अव्यय केवळ कमतरता दर्शवित नाही तर ते काही आधिक्यही सूचित करतं. आधिक्याचा प्रकर्ष, आधिक्याचा भाव, आधिक्याचा प्रकर्ष किंवा आधिक्याचा भाव न्यूनता दाखवण्यासोबतच आधिक्यही दर्शवतं. पहा, एक उदाहरण लिहितो इथं मी आणखी. आता हे आपण मनाच्या श्लोकांमध्ये आपण पाहिलेलं आहे. काय, मनाचंदनाचे परी त्वा झिजावे. सांगतो, मनाचंदनाचे परीत्वा झिजावे, परी अंतरी सज्जना नीव वावे. इथलं परी हे जे आहे हा प्रकर्ष दाखवतोय, हे आधिक्य दाखवतोय. यातले पण परी हे प्रकर्ष दर्शक, आधिक्य दर्शक, चांगुलपणाचं आधिक्य, सज्जनत्वाचं आधिक्य यातनं दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून हे मला काशी दर्शन करावयाचे आहे पण माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. पैशाचं न्यूनत्व आहे इथं दर्शवलेले. मर पण देशाचे काम कर. इथं प्रकर्ष आहे, देशसेवेचा भाव आहे, तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मेलो तरी 72 पण खरेच बोलेन, खरेपणाचा प्रकर्ष इथं दाखवलेला आहे. आणि खाली या श्लोकाच्या एका ओळीमध्ये मनाचंदनाचे परी त्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. रामदासांचं हे प्रसिद्ध अवतरण आपल्याला माहिती. इथं सज्जनत्वाचा प्रकर्ष इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो परी या अव्ययामुळं आपल्याला समजतो. असं हा प्रकार पाहिला. आता शेवटचा प्रकार या गटातला, 3 प्रकार पाहिले. चौथा प्रकार घ्या, तो आहे परिणाम बोधक. चौथा आहे ना? नाही, चौथा. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. आता कुठले कुठले परिणाम बोधक लिहा, सांगतो. म्हणून, आता हे म्हणून 2-3 ठिकाणी आहे. अतएव जुन्या वाङ्मयामध्ये, प्राचीन गद्यामध्ये, मध्ययुगीन गद्यामध्ये ही अव्यय शब्द येतात. पण आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो म्हणून त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. अतएव, सबब, सांगतो मी, याची उदाहरणं घेणार आहे. सबब, यास्तव,
अतएव, अतएव, सबब, यास्तव, याकरिता, याकरिता, तेव्हा, तस्मात, तत्सम शब्द आहेत सगळे बऱ्यापैकी आहे. तस्मात म्हणजे तेव्हाच. परिणामबोधक. लक्षण लिहायचं, लक्षण लिहा. म्हणून, अतएव, सबब, यास्तव, याकरिता, तेव्हा, तस्मात इत्यादी परिणामबोधक उभयान्वयी अव्ययांनी. आता तुम्ही लिहायचं, या अव्ययांनी, या अव्ययांनी मागील वाक्यातील गोष्टीचा, मागील वाक्यातील गोष्टीचा पुढील वाक्यातील गोष्ट, मागील वाक्यातील गोष्टीचा पुढील वाक्यातील गोष्ट हा परिणाम आहे. गती पाहिजे लेखनामध्ये जरा आणखीन. परिणाम आहे असे कळते. उदाहरणार्थ, उदाहरणार्थ, विशालने उत्तम गायन केले. विशालने उत्तम गायन केले म्हणून त्याचा सत्कार झाला, गौरव झाला, काही म्हणा, सत्कार झाला. विशालने उत्तम गायन केले. पहिल्या वाक्यातील गोष्टीचा दुसऱ्या वाक्यातील गोष्टीवर काय होतं, इथं परिणाम होतोय. आणि हा परिणाम आपल्याला कळतो कशामुळं? या, म्हणून, या शब्दयोगी अव्ययामुळं. लक्षात येते. विशालने उत्तम गायन केले म्हणून त्याचा सत्कार झाला. लक्षात येते. म्हणून मूळ काल हा परिणाम इथं आपल्याला लक्षात आला. आणखीन एखाद दुसरं वाक्य पाहू म्हणजे हा मुद्दा अधिक चांगल्या रीतीने समजेल. तू अभ्यास केला नाहीस. तू अभ्यास केला नाहीस म्हणून नापास झालास. या वर्गात असं कोणी नाही आहे मला माहिती आहे. सगळे खूप चांगले गुण घेऊन पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण होणार आहे, मला ठाऊक आहे. तिसरं उदाहरण घेऊ. माझा अपमान होईल. आता ही 2-3 शब्दयोगी अव्यय एकदमच घालतोय पुढे मी इथं. माझा अपमान होईल, तुम्ही नंतर स्वतंत्र लिहिलं तरी चालेल. अतएव, यास्तव म्हणून सुद्धा चालेल. यास्तव, तेव्हा, सबब, माझा अपमान होईल, अतएव किंवा यास्तव किंवा तेव्हा किंवा सबब मी तेथे जाणे शक्य नाही किंवा अशक्य आहे असंही म्हणता येईल. शक्य नाही. लक्षात येते ना? सोपं आहे की अवघड नाही. माझा अपमान होईल, अतएव मी तेथे जाणे शक्य नाही. माझा अपमान होईल, यास्तव मी तेथे जाणे शक्य नाही.
माझा अपमान होईल तेव्हा मी तेथे जाणे शक्य नाही. माझा अपमान होईल सबब मी तेथे जाणे शक्य नाही. अशा पद्धतीने हा परिणामवाचक अर्थ. काय म्हणताय? सबब, अबब नाही, ते उद्गारवाचक झालं. ते सबब, सबब म्हणून या अर्थानं. सबब म्हणजे म्हणून, सबब म्हणजे म्हणून, कारण की म्हटल्यासारखं. सबब मी जाणार नाही, सबब मी येणार नाही, एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण देणे तिथं, असा त्याचा अर्थ आहे सबब या शर्थाचा. आता येव त्याच अर्थाचा आहे. ह्या जुन्या प्राचीन गद्यांमध्ये हे शब्द अधिक प्रमाणामध्ये आढळतात. तुम्हाला उतारे येतात कधी कधी, तेव्हा हे असे शब्द त्यात असतात लिहिलेले. भाव यास्तव, सांप्रत वगैरे शब्द असतात. सांप्रतसारखा शब्द येतात, जुन्या गद्यामधले शब्द येते. त्यांचा अभ्यास करत असताना आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. हा झाला पहिला गट. कुठला गट होता पहिला? प्रधानत्व बोधक. प्रधानत्व बोधक. आता दुसरा भाग आहे गौणत्व दर्शक. प्रधानत्व बोधक झालं, आता गौणत्व दर्शक. त्याचे असे परत 4 उपप्रकार आहेत. पहिला स्वरूपदर्शक. स्वरूपदर्शक उभयान्वयाव्य म्हणजे म्हणून, की, जे इत्यादी. या अव्ययामुळं काय होतं? म्हणजे, म्हणून, की, जे. हे प्रधान वाक्यातलं अर्थाचं स्वरूप जे आहे, प्रधान वाक्यातील अर्थाचे स्वरूप गौण वाक्यामुळं कळतं. प्रधान आणि गौण असे 2 भाग असतात वाक्याचे. उदाहरण पाहू. उदाहरणार्थ, अश्व म्हणजे गाढव. चुकलं काही? हां 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 अश्व म्हणजे, मला वाटलं झोपले काही सगळे. अश्व म्हणजे घोडा. काय स्पष्टीकरण मिळालं आपल्याला, स्वरूप कळालं. अश्व म्हणजे काय हे कळालं. पहिल्या शब्दाचं स्वरूप, त्याचा अर्थ कळाला. 4 पैसे म्हणजे 1 आणा. गौणत्व दर्शक आहे. गौणत्व. गौणत्व दर्शवायचं आहे आपल्याला. गौणत्व दर्शक. तिसरं उदाहरण, ज्ञानेश्वरी म्हणून एक ग्रंथ आहे. गौण वाक्यातनं प्रधान वाक्यातला अर्थ सुस्पष्ट होतो. म्हणून तो म्हणाला की मी आज येत नाही. तो म्हणाला की मी आज येत नाही. आता सांगतो एवढं उदाहरण लिहितो खालचं. विनंती आयसी जे जुन्या बखर वाङ्मयामध्ये वगैरे अशी वाक्य असतात. मला क्षमा करावी. जे आता इथं जे आहेत ना, अश्व म्हणजे घोडा. घोडा हे गौण वाक्य म्हणजे गौण भाग आहे वाक्यातला, आणि अश्व हा प्रधान भाग. म्हणजे त्याचं स्वरूप, प्रधान वाक्यातील अर्थाचं स्वरूप गौण वाक्यातनं कळतं. आणि हे गौण वाक्य जे इथं येतं
ते या उभयान्वयी अव्ययामुळे येतं. अश्व म्हणजे घोडा, 4 पैसे म्हणजे 1 आणा, ज्ञानेश्वरी म्हणून एक ग्रंथ आहे. इथं म्हणूनचा अर्थ काय? ग्रंथाचं स्वरूप सांगणं हा आहे. तो म्हणाला की मी आज येत नाही, त्याचं न येणं हा जो अर्थाचा भाग आहे प्रधान वाक्यातला, तो इथं आपल्याला लक्षात येतो. विनंती ऐसी जे मला क्षमा करावी. जुन्या गद्यामध्ये अशा पद्धतीची वाक्य असतात. यांना काय म्हणायचं? स्वरूपदर्शक. हा पहिला भाग झाला. थोडं गतीने घ्यावं लागेल आपल्याला, आपला वेळ कमी आहे आपल्या हातामध्ये. वर लिहितोय मी, खालचे ठेवतो जागा शिल्लक. दुसरं कारणदर्शक. उभयान्वयी अव्यय कारणदर्शक. कुठले कुठले? कारण की, कारण की, हे अव्यय थे कारणदर्शक. यांच्यामुळे आपल्याला कारण कळतं, कारणाविषयीचं स्पष्टीकरण मिळतं. काय कळतं या वाक्यामुळे आपल्याला, या अव्ययामुळे आपल्याला? या अव्ययामुळे उत्तर वाक्य म्हणजे पुढचं वाक्य हे पूर्व वाक्याचं कारण आहे. उत्तर वाक्य हे पूर्व वाक्याचं कारण आहे असं दर्शवलं जातं. उदाहरणार्थ तो एकाएकी निधन पावला. तो एकाएकी निधन पावला कारण त्यास उपचार उशिरा मिळाले. इथं कारण आहे. अर्थात फार शिरू नका, पण अर्थ समजून घ्यावा लागतो. अर्थ समजून घेतल्याशिवाय त्या अव्ययाचं नेमकं कार्य आपल्याला कळत नाही. तो एकाएकी निधन पावला कारण त्यास उपचार उशिरा मिळाले. आपल्याला कळालं कारण त्याचं, त्याच्या निधनाचं कारण कळालं आपल्याला. दुसरं, आम्हाला हाच गहू आवडतो. कारण की तो आमच्या शेतातला आहे. तो आमच्या शेतामधील आहे. आम्हाला हाच गहू आवडतो. हाच गहू आवडायचं कारण काय? कारण तो आमच्या शेतात पिकलेला आहे. हे कारणदर्शक उभयान्वयी अव्यय असलेलं आपल्याला दिसतं. तिसरं उद्देशदर्शक. शब्द लक्षात येत नसेल एखाद तर विचारा, मी गतीने लिहिलोय जरा. उद्देशदर्शक उभयान्वयी अव्यय लिहिलं. कुठले कुठले? सबब, म्हणून, यास्तव, इथं सुद्धा कारण आहे. की, काकी, काका काकी मधलं काकी नव्हे, कारण की मधलं का आणि नंतर की, काकी असं झालाय शब्द तो. या अव्ययाने काय होतं? उद्देश कळतो. या अव्ययाने केव्हा केव्हा हेतू किंवा उद्देश दर्शवला जातो. लक्षात येते? उदाहरण पाहू आपण. उदाहरणार्थ उद्देशदर्शक सबब, म्हणून, यास्तव, कारण, की, काकी.
यांनी उद्देश दर्शवला जातो. हां, ह्या अव्ययामुळे आपल्याला उद्देश लक्षात येतो, हेतू कळतो, हेतू किंवा उद्देश लक्षात येतो. उदाहरण पहा म्हणजे लक्षात येईल. मी तुमच्याकडे आलो आहे. कोण आहे? कारण की मी तुमच्याकडे आलो आहे कारण की, किंवा का की, कारण की का की माझी अडचण दूर व्हावी. उद्देश आहे, येण्याचा उद्देश आहे, येण्याचा हेतू आहे. माझ्या अडचण दूर व्हावी हा हेतू आहे. मी तुमच्याकडे का आलो आहे? तर माझी काहीतरी अडचण आहे आणि ती तुमच्याकडं दुरुस्त होईल असं मला वाटतंय, नीट होईल असं वाटतंय, म्हणून मी आलो आहे. हा हेतू कारण की का की या अव्ययामुळं लक्षात येतो. दुसरं उदाहरण एखादं पाहू. चांगले उपचार व्हावेत म्हणून, चांगले उपचार व्हावेत म्हणून तो मुंबईस गेला. तो मुंबईला गेलाय. का गेलेला आहे? चांगले उपचार व्हावेत म्हणून गेलेला आहे. त्याच्या जाण्याचं कारण काय? मुंबईला चांगले उपचार व्हावेत हे आहे. लक्षात घ्या. म्हणून हे जे विशेषतः म्हणून हे जे अव्यय आहे हे परिणामबोधकही आहे, उद्देशबोधकही आहे असं आपल्याला दिसतं. आता त्यात फार खोलात मी जात नाही. काही शंका असतील तर नंतर हे तुम्ही विचारू शकता. आणि शेवटचा प्रकार आहे या गटातील अव्ययाचा संकेतदर्शक. संकेतदर्शक कुठले कुठले आहेत? जोड्या असतात बघा संकेतदर्शक आहेत. जर तर जोड्या असतात त्या. जर तर, जरी तरी, यद्यपि तथापि, यद्यपि तथापि, म्हणजे की. ही कशी आहेत? संकेतदर्शक उभयान्वयी अव्यय आहेत. जर तर, जरी तरी, यद्यपि तथापि या जोड्यात येतात. यांचं वैशिष्ट्य असं की येत असताना जोड्यांनीच येतात आणि कार्य करून जात असलेल्या आपल्याला दिसतात. ह्याची काही उदाहरण आपण पाहू. इथं शेवटचा भाग आहे आपला आजच्या तासिकेमधला. काही उदाहरण घ्यायचे. उदाहरणार्थ, जरी मी निघण्याची घाई केली होती. जरी मी निघण्याची घाई केली होती तरी त्यांची भेट होऊ शकली नाही. तरी त्यांची भेट होऊ शकली नाही. दुसरं, यद्यपि तू बुद्धिमान आहेस. यद्यपि तू बुद्धिमान आहेस
याचं अनेक वचन करून तुम्हा सर्वांसाठी म्हणू शकतो मी. यद्यपि तुम्ही बुद्धिमान आहात असंही म्हणू शकतो. तथापि तू तयारी नीट केली नाहीस. एखाद्या गोष्टीचा संकेत आहे, कशामुळं काय घडलेलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न इथं केलेलं आहे. तुम्ही बुद्धिमान आहात, हुशार आहात, पण तयारी करत नाही, आळस करता. 10-5 मिनिट तासिकेला थोडा जास्त पुढे गेला की आळस द्यायला लागता. असं नाही झालं पाहिजे. तर हा या ठिकाणी हा शेवटचा भाग आहे, संकेतदर्शक उभयान्वयी अव्यय. असे 4 पहिले 2 प्रकार. कुठला पहिला? प्रधानत्व बोधक आणि दुसरा गौणत्व सूचक. प्रधानत्व बोधक, गौणत्व सूचक. आणि प्रत्येकी 4 असे 4 आणि 4 8 लेकरं आपले प्रकार या अभ्ययांचे असलेले आपल्याला दिसतात. खूप छान आहेत सगळे हे. यांचा नीट तयारी करावी, अभ्यास करावा. काही संभ्रम अडचणी असेल तर नंतर विचारावा. खरं तर आजच्या याच तासिकेमध्ये केवल प्रयोगी अव्यय हाही विषय आपल्याला पूर्ण करायचा होता, पण ठीक आहे, नंतरच्या सोमवारच्या तासिकेमध्ये आपण तो पूर्ण करू. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.